काय झालं? अशी रडतेस काय? प्रिया, कुठे चालली आहेस? काय झालं? प्रिया, प्रिया, अरे प्रिया कुठे गेले? प्रिया, वेडे रडतेस काय लहान मुलीसारखी? चल जरा आपण बोलूया. चल. तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आता संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आता संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. कुठं गेलाय हा काका? याला कळत कसं नाही? आणि मला एकटीला टाकून हा जाऊ तरी कशा शकतो? अजून काय काय करून ठेवलंय त्याने काय माहिती. पोलीस पण मागे लागलेत त्याच्या. आसपासचे लोक बोलतात त्यातून तरी कळलं मला. अजून कसले कसले उद्योग करून ठेवलेत. तेव्हा खंडोबा, जर त्याला पोलिसांनी पकडलं तर मी जे काय पाप केले ते पण बाहेर पडेल. मी खोटं बोलून जयशी लग्न केलंय हे जर बोलायला लावलं तर माझ्यावर कोणी विश्वास बी ठेवणार नाही की मी हे सगळं त्यानं धाक दाखवलं म्हणून केलं. माझ्या हातातनं सगळं गेलंय अभि. माझे डॅड माझ्यासाठी एंटायर फॅमिली होते, पण त्यांना आता त्यांची रिअल फॅमिली मिळाली आहे तर त्यांना गरज नाहीये माझी. प्रिया, ऐक माझा. हे बघ, सरांना खरंच खूप आनंद झालाय, कारण त्यांना इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मुली परत मिळाल्यात. पण मग त्याचा अर्थ असा नाही ना की त्यांचं तुझ्यावरचं प्रेमच कमी होईल. ते आजही तुझेच डॅड आहेत. त्यांचं तुझ्यावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाहीये. झालं म्हणून तर मी आज त्यांच्यासाठी त्यांचा फेवरेट समोसा आणला होता आणि त्यांनी टेस्ट सुद्धा केला नाही. तुला माहितीये नाही अभि, त्यांच्यासाठी माझं प्रेम, मी काहीही करणं त्यांच्यासाठी ह्याची गरज उरलेली नाहीये आणि हे कळलंय मला. तुला काहीही कळलेलं नाहीये. अगं, त्यांनी डेफिनेटली तुला हर्ट करण्याच्या दृष्टीने असं काहीही केलेलं नसणार आहे. पण तरी तुला हवं असेल तर मी बोलतो त्यांच्याशी. नको अभि, लेट इट बी. या प्रकारे रिक्वेस्ट करून लाईनीत उभं राहून वाट पाहत प्रेम नाही मिळवायचंय मला त्यांचं. मी अनाथ आहे हे कळण्याच्या वयात डॅडीने मला अडॉप्ट केलं होतं. त्यामुळे ही गोष्ट मी कधीच विसरू शकले नव्हते. आणि एका पॉइंटला मला डॅडींची, त्यांच्या प्रेमाची इतकी सवय लागली की मी त्यांच्या प्रेमाला आणि त्यांना ग्रँटेड घ्यायला लागले. बघ ना, इतक्या वर्षात डॅडींनी मला एकच गोष्ट नको करू असं म्हणाले आणि मी त्यांचं म्हणणं निग्लेक्ट केलं अभि. रूडली बोलले मी त्यांच्याशी. त्यांनी घरी ये म्हणून रिक्वेस्ट केला तरी मी माझा इगो मध्ये आणत राहिले. डॅडकडून मिळणारी माया, प्रेम, जिव्हाळा
ह्याची कदरच नव्हती मला. पण त्यांच्या रिअल फॅमिलीकडनं हे सुख मिळताना बघतेय तर मला लक्षात येते की मी काय मिस करते अभि. मी समजू शकतो, कारण शमिकाच्या बोलण्यातून, तिच्या डोळ्यांमधून ही रुखरुख कायम जाणवायची मला. काय झालं? नथिंग. तुला ऑफिसला जायला वेळ होत असेल ना? मी उगाच काय ते बडबड करत बसली आहे. तू निघ आता, बोलूया आपण नंतर. नक्की? बर, काळजी घे आणि निगेटिव्ह विचार अजिबात मनात आणू नकोस. ओके, बाय, टेक केअर. या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश मेहंदळे यांचा जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत आरोपी संध्या राजे यांना पोलिसांच्या कस्टडीतच राहावे लागेल. या प्रकरणाची पूर्ण हे पेपरवाले पण ना, नाहीतर काय सगळंच्या सगळं छापतात. काय गरज होती कुणाच्या अब्रूची लक्तर अशी वेशीवर टांगायची? अगाई तोच त्यांचा व्यवसाय आहे. शिवाय राजे इतकं मोठं नाव आहे औद्योगिक जगतामध्ये की ते शिंकले तरी बातमी होते. फार मोठी माणसं आहेत ती. याच कारणासाठी मी शमिका आणि अभिच्या लग्नाला विरोध करत होते. हे ना, हे आपलं तुझं भलतच आहे. तुम्ही बायका म्हणजे सुतावरनं स्वर्ग गाठतं. आता याच्यामध्ये अभिजित आणि शमिकाचा संबंध येतोच कुठे? तिला बिचारीला उगाच का दोष देता तुम्ही? आता तिचा दोष आहे असं म्हटलं का मी? पण सगळ्या बाजूने विचार करायला नको का सुभाष? आता आपल्या चिमणीचं मेघनाचं लग्न ठरलंय. आता लग्नाच्या तयारीत कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या नाहीत म्हणजे मिळवली. हे बघ आई, आपल्या घरातल्या लग्नामध्ये कसलीही विघ्न येणार नाहीत, मी सांगतो तुला. यांनी गुन्हा केला ते गजाड आहे. जे व्हायचं ते होऊन गेलं. आता तुम्ही कसली काळजी करू नका. फक्त जरा शमिकाचा विचार करा. मेघनासारखीच ती आता आपली सुद्धा मुलगी आहे. फार लहान वयामध्ये तिने खूप हाल, अपेष्टा आणि मनस्ताप सहन केलेला आहे. तू काळजी करू नकोस ग. तुझा पांडुरंग बसल्यानं वरती, तो सगळं नीट करे. तुम्ही फक्त शमिकाला सांभाळून घ्या बस. चला निघतो, काम आहेत मला. हा शमिका, बोल. अभि, पोचलास ऑफिसला? हा, पोचलो म्हणजे इथे पार्किंग मध्येच आहे. बोल ना. मला आपल्या घरी यायचं होतं सगळ्यांना भेटायला. सॉरी म्हणायचंय. सॉरी? का? काय नाही रे, जे काही डॅड आणि ममामध्ये झालं, एवढा मोठा वाद त्यांच्या समोर झाला. पोलिसांचं येणं, रियाची रडारड, या सगळ्याचा त्यांना नक्कीच खूप त्रास झाला असणार. बस या सगळ्याबद्दल मला माफी मागायची आहे त्यांची. शमिका, एवढ्या फॉर्मॅलिटीची काही गरज नाहीये का? खरंच नाही अभि, मला माहिती आहे मला आपल्या माणसांना गृहीत धरून चालणार नाही. मला शांतपणे त्यांच्याशी बोलायचंय. फक्त तू जर माझ्याबरोबर असला असतास ना, तर मला जरा मॉरल सपोर्ट मिळाला असता. हे बघ, तू काहीही वाटून घेऊ नकोस.
बरं ठीक आहे, मी येईन तुझ्या बरोबर. ठीक आहे, तुझ्या घरी येऊन तुला पिकअप करेन, मग आपण एकत्र जाऊया. ओके? ओके, बाय. बस कर यार, और कितनी पिएगा? जोपर्यंत सगळ्या गोष्टी विसरत नाही तोपर्यंत पीत राह. कळलं? वेटर, 1 लार्ज. अबे यार, तू भूल क्यों नहीं जाता सब कुछ? क्या? भूल जा. चला, कितनी आसानी से कहा ना, भूल जा. जेव्हा जखम झालेली असते ना, तेव्हा आठवण काढावी लागत नाही. त्याचा त्रासच इतका होतो की तो विसरूच शकत नाही. आणि मला ते इतकं मारलंय ना की मला जखमांशिवाय जगायची सवयच राहिलेली नाही. जय प्रभू. काय शान होती यार आपली एकेकाळी. एका वेळी 10 पोरी मारायच्या आपल्यावर. दिवसाला 30-30, 40,000 रुपये उडवायचो. दिवसाला 7-8 वेळा कपडे बदलायचो. 2-2 गाड्या, पार्टीज, रात्रभर घरी जायचो नाही. आता घरी जायला घरच नाहीये. और ये सब कुछ त्या अभिजीत, ती शमिका आणि ती संध्या राजे. बरं झालं सालीला जेल झाली. आता बस बनाव चक्की पिसर. गुड गुड. त्यामुळे या आनंदात आपण पितोय. कळलं? बस. हो, बोला ना, काय झालं? हे बघ, मला नमनाला घडाभर तेल ओतायची सवय नाही. मला तुझ्याशी अभिविषयी थोडं बोलायचंय. माझ्याशी? हो, कारण तू त्याची चांगली मैत्रीण आहेस. निरपेक्ष भावनेने त्याच्यासाठी सगळं केलंयस तू. तोही तुला खूप जवळची मैत्रीण मानतो. कसं आहे, तुम्ही आजकालची मुलं घरच्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा कराल. पण जवळच्या मित्रमैत्रिणीने सांगितलं तर हे तुम्हाला पटायला लागतं. असो, तर मुद्दा असा आहे की अभि आणि शमिका, तुला माहितीये, सुरुवातीच्या काळात मला शमिका आवडायची नाही. बरं, आता सुद्धा ती आल्यापासून किती घोळ चाललेत अभिच्या आयुष्यात. किती विघ्न येत आहेत. बरं, या मुलाला मी सांगितलं शांत करून घे, तिची तरी करून घे. पण ह्याला ते पटत नाही. याचा विश्वासच नाही त्या गोष्टींवर. आणि आता तर काय, सतत ऑफिसच्या कामाची सबब सांगत असतो मला. मोठा झाल्यापासून काही एक ऐकत नाही माझं. तू गुणाची आहेस, तो तुझं ऐकेल. आणि माझी इच्छा आहे तू या विषयावर त्याच्याशी बोलावंस. हो आजी, पण कुठल्या विषयावर? बघ, अभिचं आयुष्य सुरळीत सुरू व्हावं असं मला वाटते. आणि माझ्या मरण्याआधी त्याचा लेख बघून मग डोळे मिटावेत अशी माझी इच्छा आहे.
प्रिया, तुला कळतंय ना मी काय बोलते ते? हां हो आजी, थोडं थोडं. अगं थोडं थोडं काय, तू एवढी हुशार मुलगी आहेस, तर वरून तुला ताकभात ओळखता येऊ नये का? हे बघ, आजकाल या घरात माझं कोणीही ऐकत नाही बघ. म्हातारी झाले ना मी, पाल्हाळ लावते असं म्हणतात सगळे. पण माझी खात्री आहे तू माझं ऐकशील. अभिजित आणि तू चांगले मित्रमैत्रिणी आहात की नाही, म्हणून मला वाटतं माझं म्हणणं मी तुझ्यात दोंडून त्याच्या गळी उतरवू शकते. हो हो आजी, बोला ना. तुम्ही जे सांगाल ते मी करीन आणि अभिजितला पण करायला लावेन. म्हणजे मी विचार करत होते तो बरोबर होता. तो तुझं सगळं ऐकतो, खात्री होती माझी. आता मला असं वाटतंय की अभिच्या दोनाचे 4 हात व्हायला हवेत. आणि म्हणूनच मी तुला विचारतेय, माझ्या या वेड्या नातवाला लग्नासाठी तयार करशील का? एकदा का शमिकाशी लग्न झालं की ही सगळी विघ्न आपोआप दूर होतील बघ. सुरुवातीला वाटलं होतं ही एवढी मोठ्या घरची पोर कशी राहील इथे. लग्न झाल्यानंतर 2 दिवसात बॅग भरेल आणि बाहेरही निघून जाईल. आणि बरोबर अभिजितला सुद्धा आमच्यापासून दूर नेईल. पण या पोरीने सगळे अंदाज चुकीचे ठरवले. एवढा जीव लावला, एवढं नमतं घेतलं की मला तर लळाच लागला या पोरीचा. खरंच आता एवढी सोन्यासारखी पोर काय शुक्ल कष्ट लागलंय तिच्या आणि अभिच्या मागे. मला तर वाटतं आणखी काही गोंधळ वाढण्याआधी या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडायला पाहिजेत. वेळच्या वेळी सगळं झालेलं बरं असतं. मेघनाचं लग्न वेळेवर होतंय. एका पावलाने आपली लेक दुसऱ्या घरी जाते, दुसऱ्या पावलाने दुसरी लेक आपल्या घरी यावी. कळतंय ना तुला अभिशी काय बोलायचं ते? त्याला म्हणावं, कशाला घोंगडं भिजत ठेवलेस, लवकरात लवकर लग्न कर आणि मोकळा हो. करशील ना बाळे? आलेच हो. अरे काय रे बाबा, काय झालं आज? आजीविषयी एवढं प्रेम वाटायला लागलंय तुम्हाला? बरं झालं तुम्ही आलात. आत्ताच मी विषय काढला होता तुमचा प्रियापाशी. म्हटलं तू एवढी चांगली मैत्रीण आहेस त्यांची,
जरा त्यांचे कान पिळ आणि विचार त्यांना. काय ग प्रिया? Congrats. I'm very happy for you both. Anyways, मी निघते हां. माझी एक मीटिंग आहे हॅपी मॅरेजची. ठीक आहे? I'll catch you later.